नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। बरेचदा आपल्याला राहून प्रश्न पडतो की अरे मी तर डाएट फॉलो करते, व्यायाम भरपूर करते, माझी लाईफस्टाईल जी आहे ती हेल्दी आहे, तरी सुद्धा काहीतरी बारीक तब्येतीच्या कुरबुरी ह्या चालूच असतात। मग ह्या सगळ्या तब्येतीच्या कुरबुरी आणि आपल्या विचारांचा कसा संबंध आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि उपयुक्त होणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याचशा ज्या तब्येतीच्या अडचणी आहेत त्याचं तुम्हाला उत्तर सुद्धा मिळेल, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर काम करून ह्या अडचणी दूर करू शकाल। त्यासोबत मधुरा जीवा एम्पॉवरिंग विमेन नावाचं आपलं ॲप गुगल प्ले स्टोअरवर आहे, ते नक्की डाउनलोड करा। या ॲपच्या माध्यमातून मी स्त्रियांसाठी निरनिराळे उपयुक्त कोर्सेस लॉन्च केलेले आहेत। अगदी वाजवी दरात 650 रुपयाच्या आतमध्ये सगळे कोर्सेस आहेत, तर त्या कोर्सेसचा फायदा करून स्वतःला प्रोफेशनली आणि पर्सनली अपग्रेड तुम्ही करू शकता। तर लहानपणापासून जर का आपण बघितलं तर सगळ्यांच्या घरात एक गोष्ट नेहमी आपल्याला सांगण्यात येते, अरे चांगलं बोला, वाईट बोलू नका, शुभ बोला, चांगले विचार करा। मग हे चांगलं बोलणं, चांगले विचार करणं ह्याचं काय महत्त्व आहे? तर सर्वात पहिलं म्हणजे की आपण जे बोलतो किंवा आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने आपलं आयुष्य घडू लागतं टू सम एक्सटेंट। आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण चांगलं बोलतो किंवा चांगला विचार करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करत असतो। त्याच्यामुळे कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नये किंवा खूप असा टोकाचा विचार करू नये असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं। पण आपली विचार करण्याची जी पद्धत असते ना ती खूपशा गोष्टींवर अवलंबून असते। आपलं घरातलं वातावरण लहानपणचं कसं आहे, आपली जडणघडण कशी झाली, आपल्या मनावर कुठल्या प्रकारचे संस्कार झाले, त्याच्यावरनं आपल्या मनाची स्थिती आणि विचार करण्याची पद्धत ही ठरत असते। आणि आता बरेचसे असे विचार असतात जे आपल्या अंतर्मनात असतात। बाह्यमन आणि अंतर्मन असे मनाचे दोन भाग असतात, हे तर तुम्हाला माहितीच असेल। पण अंतर्मनातले जे विचार असतात ते अतिशय सूक्ष्म असतात, गूढ असतात आणि बरेचदा इतक्या आपले खोल विचार आहेत ह्याची आपल्याला जाणीवसुद्धा नसते। मग हे विचार येतात तरी कुठून? तर हे विचार सर्वप्रथम म्हणजे आपल्या इमोशनल एन्व्हायरमेंट, म्हणजे आपण कुठल्या पद्धतीच्या भावनिक वातावरणात वाढलो आहे त्याच्यावरनंही आपली जडणघडण विचारांची होत असते। सर्वात पहिले म्हणजे आता एक छोटं उदाहरण देते। समजा घरात एखाद्या खूप क्लेश आहे, भांडणं आहेत किंवा चिडचिडीचं रागाचं वातावरण आहे, तर त्या घरात जी वाढणारी मुलं आहेत ना ते मोठे झाले तरी असे घाबरट असतात, धाकात वाढलेले असतात। त्याच्यामुळे त्यांना सतत मनात भीती असते। कसली भीती असते ते सांगत नाहीत, पण ओव्हरऑल त्यांचे जर का स्वभाव पाहिला तर तो भित्रट असतो, कारण त्या प्रकारचा दबावाचं प्रेशरचं वातावरणात ते वाढलेलेच असतात। अच्छा उलट जर का आपण बघितलं तर एखाद्या घरामध्ये खूप हसून खेळून वातावरण आहे, सात्विक वातावरण आहे, लोक एकमेकांचा विचार करतात, प्रेमाने एकमेकांशी बोलतात, तर त्या वातावरणात राहणारा जो व्यक्ती आहे ना तो ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह राहतो, त्याची विचारसरणी अशी बॅलन्स्ड राहते। हा एक सर्वात मोठा भाग आहे की आपल्या मनाची जडणघडण कशी होते। दुसरी गोष्ट आपल्या मनाच्या स्थितीवर परिणाम करणारी असते ती म्हणजे आपण कुठल्या संगतीत राहतो। तर आपण जर का चांगल्या संगतीत राहिलो, चांगल्या लोकांसोबत राहिलो तर आपली विचारसरणी ही अतिशय चांगली, पॉझिटिव्ह आणि बॅलन्स्ड राहते। म्हणूनच आपल्याकडे संगतीचं सुसंगतीला फार महत्त्व दिलेलं आहे, कारण हे सगळं जे एन्व्हायरमेंट किंवा जे वातावरण आहे आपल्या अवतीभवती त्याच्यावर आपले विचार हे अवलंबून असतात। शिवाय आपल्या काही सवयी असतात चांगल्या वाईट, तर च्या अकॉर्डिंग आपले विचार हे जात असतात। आज मी तुमच्यासमोर जे बोलणार आहे ना ते एका पुस्तकाच्या संदर्भात आहे। हे पुस्तक मी मला वाटतं पूर्वी पण तुम्हाला दाखवलं आहे, यू कॅन हील युअर लाईफ। हे पुस्तक लिहिलेलं आहे लुई हे यांनी, आणि हे पुस्तक तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व भाषांमध्ये ॲमेझॉनवर उपलब्ध होईल। तर या पुस्तकात काय आहे ते आज आपण बघणार आहे। लुई हे ह्या एक नामवंत मोटिवेशनल स्पीकर होत्या। त्यांचं हे
पब्लिशिंग हाऊस म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध पब्लिशिंग हाऊस आहे, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळे सुंदर पुस्तकं आपल्यापर्यंत येतात. आणि जर का तुम्ही हे गुगलवर टाईप केलं तर तुमची पूर्ण तुम्हाला त्यांची सगळी माहिती मिळू शकते. आता मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की आपल्या शारीरिक जे काही आपल्याला आजार होतात त्याच्या मुळाशी आपले विचार असतात, पुस्तकाचं वाचन मी बरेच वर्ष करते आणि दरवर्षी मी हे पुस्तक परत एकदा नव्याने वाचायला घेते. आणि इतकं छान तुम्हाला त्या पुस्तकात माहिती दिलेली आहे, तर त्याचा थोडासा सारांश मी तुमच्यासमोर आज प्रस्तुत करणार आहे. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर ह्यांचं एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्या लुई ह्यांनी मांडला आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी भरपूर लोकांच्या केस स्टडीज केल्या, अभ्यास केला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपले बहुतांश जे आजार असतात त्याचं मूळ कारण असतं आपले विचार. आणि जेव्हा आपण एखाद्यावर चिडतो, रागवतो किंवा आपण एखाद्याला क्षमा करत नाही तर आपल्याला आजारपण हे येतं. द रूट कॉज ऑफ इलनेस इज इनॅबिलिटी टू फॉरगिव्ह, असं त्यातलं एक वाक्य आहे जे मला इतकं जास्ती आवडलं. बघा ना, आता आपल्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडतात. काही लोक आपल्याशी भांडतात, कोणाचं आपले हेवेदावे होतात, कधीतरी आपल्याला कोणतरी फसवतं, आपल्याशी वाईट वागणूक करतं, कधीतरी आपल्याला मनस्ताप होईल अशी सिच्युएशन घरामध्ये, ऑफिसेसमध्ये आपल्या आयुष्यात निर्माण होते. आणि मग अशा वेळेस त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रचंड राग उरतो आणि तो उरणं साहजिक आहे. पण किती जरी दिवस गेले तरी तो राग आपण किंवा ते जे हर्टचं फिलिंग आहे ते आपण काढू शकत नाही, त्या व्यक्तीला आपण क्षमा करू शकत नाही. आणि हे जे फिलिंग आहे किंवा ही जी भावना आहे, ही कुठली पण टोकाची भावना जर का घेतली, राग घेतला, द्वेष घेतला, अतिशय स्वार्थ घेतला, तर हे सगळ्या ज्या भावना असतात त्या आपल्या अंतर्मनात असतात आणि वेळ प्रसंगी त्या इतक्या प्रभावशाली होतात की आपण आजारीसुद्धा पडू शकतो. आणि अंतर्मन खूप पॉवरफुल असतं. जर का आपल्या अंतर्मनात असे नेगेटिव्ह प्रकारच्या भावना राहिल्या, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह ह्या दोन प्रकारचे टर्म्स आपण डिस्कस कित्येक वेळा केलेले आहेत. पण ज्या भावनांमुळे तुमची ऊर्जा कमी होते, तुम्हाला थकवा येतो, तुमच्या मनात राग उत्पन्न होतो किंवा तुम्ही एकदम नेगेटिव्ह मोडमध्ये जाता, तर त्या भावनांना आपण नकारात्मक भावना असं म्हणतो. पण त्याच्याच उलट जर का पॉझिटिव्ह भावना घेतल्या, ज्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो, दुसऱ्यांबद्दल प्रेम वाटतं, तुम्ही खूप पॉझिटिव्ह, मोटिवेटेड आणि फोकस्ड राहतात, अशा भावनांना आपण सकारात्मक भावना असं म्हणतो. आणि जर का आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर सकारात्मक भावनाच आपण मनात वाढवल्या पाहिजे आणि नकारात्मक भावना ह्या मुळापासून नष्ट करायला पाहिजे. आता त्यांनी कसं केलं आहे, आता तुम्ही जेव्हा स्वतःहून हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल, एक नवीन मुद्दा कळेल. एका छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढं मोठ्या पुस्तकाबद्दल सांगणं अशक्य आहे, पण त्याच्यातला जो मूळ गाभा आहे तो मी तुम्हाला सांगते. आता बऱ्याचशा लोकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी जेव्हा एखादा आजार होतो त्यावेळेस कुठली तरी नकारात्मक भावना किंवा एखादा नकारात्मक सिनारिओ तुमच्या अंतर्मनात असतो आणि त्याच्यामुळे तो आजार डेव्हलप होतो. जर का तुम्ही हे पुस्तक वाचलं तर शेवटचे एक 8-10 पानं त्यांनी व्यवस्थित आजार दिलेला आहे. मग त्या आजारामुळे आजाराचं मूळ कारण काय आहे ते दिलेलं आहे, म्हणजे त्याच्या मागची जी मूळ थॉट प्रोसेस आहे ती दिलेली आहे. आणि ती थॉट प्रोसेस घालवण्यासाठी जे सकारात्मक सूचना किंवा पॉझिटिव्ह जे अफर्मेशन्स आपण म्हणतो, जे अफर्मेशन्स द्यायला पाहिजेत ते सुद्धा दिलेले आहेत. तर प्रत्येक म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी, अंगदुखी, हेडेक किंवा युरिन इन्फेक्शन जे स्त्रियांना भरपूर वेळा होतं, टाचदुखी, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला कुठला तरी सबकॉन्शियस माइंडमधला एक प्रभावशाली विचार असतो. आणि जेव्हा मी एक एक असं हे पुस्तक वाचायला लागले आणि मी जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा सुरुवातीला असं वाटतं की नाही माझ्या मनात काय असल्या भावना नाही, कुठे आहेत अशा भावना.
पण जेव्हा आपण शांतपणे विचार करतो त्यावेळीच आपल्या लक्षात येतं येस व्हॉट इज सेड इज राईट. जे सांगितलं गेलं आहे ते अतिशय बरोबर आहे. आता मी काही तुम्हाला हे वाचून दाखवते की काही आजार आणि त्याच्यामुळे त्याच्या मुळाशी कुठला विचार असतो ते आज आपण बघूया. आपण बरेचदा स्वतःवर प्रेमसुद्धा करत नाही. आपण स्वतःला खूप हेट करत असतो. आपल्याला असं वाटतं की मी असं असायला पाहिजे, मी तसं असायला पाहिजे. आपण स्वतःची तुलना करतो. समजा आपल्याला आपल्याबद्दल इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे तर तो फक्त आपल्यामुळे नसतो, तर आजूबाजूचे 4 लोकसुद्धा आपल्याला सांगतात की तुझ्यात ही कमी आहे, तू हे करायला पाहिजे पण तुला हे करताच येत नाही. मग अशा प्रकारच्या जेव्हा आपण वातावरणात वाढतो, या अशा प्रकारच्या इन्फ्लुएन्सेसमध्ये जेव्हा आपण वाढतो तर त्यावेळेस ती नकारात्मकता, तो जो इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे तो आपल्या मनात कुठेतरी सुप्तपणे राहतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला तर होतात, पण त्याचबरोबर आपला कॉन्फिडन्ससुद्धा कमी होतो. सर्वात पहिला आजार जो आपण घेणार आहे की ते म्हणजे बॉडी एक. कंटिन्युअस समजा आपलं अंग दुखतंय, आपण व्यायाम करतोय, सगळं करतोय, तरीसुद्धा जर का आपल्याला अंगदुखीचा त्रास होतो तर त्याचा सबकॉन्शियस माइंडमध्ये विचार असा असतो की मी एकटी आहे, मला कोणाचा आधार नाही आहे, सगळी कामं मीच करते, माझी कोणाला किंमत नाही आहे. तर हे सबकॉन्शियस माइंडमध्ये हा विचार असतो. मग त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन काय द्यायचं की मी एकटी नाही आहे, मी जशी आहे तशी खूप चांगली आहे, सगळेजणं माझ्यावर प्रेम करतात, मी जी आहे ती बेस्ट आहे. सो ह्याच्यात काय झालं की जो नेगेटिव्ह विचार होता ज्याच्यामुळे कंटिन्युअस तुम्हाला बॉडी एक राहतं, त्याच्यावर तुम्ही एक मोठा पॉझिटिव्ह विचार देताय आणि तो विचार एकदा नाही, दोनदा नाही, 3दा 4दा दिवसातनं 6 ते 7 वेळा द्यायचा आहे. सो हा एक पूर्ण खूप मोठा सायन्स आहे जे तुम्ही जर का समजून घेतलं तर खूप तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये फरक जाणवेल. इन ॲडिशन टू आपण औषध उपचार तर घ्यायलाच पाहिजे, योगा किंवा फिजिकल एक्सरसाइज, डाएट हे फॉलो केलं पाहिजे, पण त्याच्या जोडीला जर का आपण आपल्या विचारसरणीवर काम केलं तर आपण खूप चांगल्यारीत्या आपलं आयुष्य जगू शकतो आणि निरोगी राहू शकतो. जेव्हा आपल्याला खूप एन्झायटी होते किंवा चिंता होते, चिंतेचा एक मी व्हिडिओ केलेला आहे, तर त्याच्यात चिंता का होते तर आपली श्रद्धा नसते. आयुष्यात जे काही गोष्टी घडणार आहेत त्या व्यवस्थित घडतील, देवाच्या इच्छेने घडतील किंवा एक लाईफचा प्रोसेस असतो, त्या प्रोसेसवर आपण विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण हे करू शकतो आणि ते करताना जर का आपल्याला फेलियर आलं तर कंटिन्युअस आपल्या मनात चिंता राहते. फेलियर जरी नाही आलं तरी हे होऊ शकेल की नाही ही जी दुविधा मनस्थिती राहते त्याच्यामागे एकच मोठं कारण आहे की स्वतःवर आणि आयुष्यावर श्रद्धा नसणं. तर ह्याला एक पॉझिटिव्ह अफर्मेशन त्यांनी कसं दिलं आहे की जो काही आयुष्याचा प्रोसेस असतो ना, मूल मोठं होतं, मग ते शिकतं, कॉलेजला जातं, मग पुढे लग्न होतं, तर हा एक प्रोसेस आहे. अशा वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेसमधनं आपल्या सगळ्यांना जावं लागतं. तर ह्या प्रोसेसमध्ये काही अडचणी आल्या तर त्या आपण कॉम्बॅट करूया, त्याच्यावर विचार करूया आणि शांतपणे आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊया. हा विचार कुठेतरी मनात नसल्यामुळे कंटिन्युअस आपल्याला चिंता राहते, कसं होईल, काय होईल, हे होऊच शकणार नाही, हे इम्पॉसिबल आहे. तर त्याच्या मागची ही नेगेटिव्ह भावना झाली. आता खूप जणांना लोअर बॅक पेन म्हणजे कंबरदुखीचा त्रास असतो. तर ह्या पुस्तकाच्या अनुसार असं इतकं छान त्यांनी हे सांगितलं की ज्या व्यक्तीला आर्थिक सपोर्ट नाही आहे किंवा फायनान्शियली ते साऊंड नाही आहेत त्यांना कंटिन्युअस बॅक पेन राहतं, कारण तो विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो की अरे पैसे पुरणार नाही, पैसे कसे मिळवायचे, खर्च कसा भागवायचा, हा सगळा जो विचार आहे हा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा हा त्रास होऊ शकतो. मग ह्याच्यावर सूचना काय देऊ शकतो आपण? त्या पुस्तकात सगळ्या सूचना दिल्या आहेत, इंग्लिशमध्ये दिल्या आहेत, मी मराठी ट्रान्सलेट थोडंसं करून तुम्हाला सांगते. त्याला सूचना असं देऊ शकतो की मी सेफ आहे, मला आवश्यकते पुरते माझ्याकडे पैसे आहेत आणि मी पैसे कमवू शकते पुढे सुद्धा जाऊन, तर मला चिंता करायची गरज नाही आहे तो पैसा मला खाऊन पिऊन मी सुखी आहे. आता हे इंग्लिशमध्ये जे दिलं आहे ते खूप हाय लेवलचं असं नाही म्हणतायत, पण ते समजायला थोडं अवघड जातं, म्हणून मी तुम्हाला थोडंसं सोपं करून आपल्या मराठी भाषेमध्ये सांगते. तर हे एक पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही स्वतःला देऊ शकता. आता खूप जणांना हायपर ॲसिडिटीचा त्रास असतो, खूप
कंटिन्युअस तुम्ही बघा, जर का तुम्ही चांगलं असं ॲसिडिक खाल्लं नाही तरीसुद्धा बरेचदा आपल्या विचारांमुळे आपल्याला ॲसिडिटी होते. खूप विचार करणं, धावपळ होणं विचारांची, किंवा कंटिन्युअस असं प्रेशर असणं, डेडलाईन्स असणं, हे कसं होईल, ते कसं होईल, अमकं होईल, तसं होईल, असं जेव्हा आपण फास्ट विचार करतो तेव्हा आपल्याला हायपर ॲसिडिटीचा त्रास होतो. तर त्यावेळेस पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण द्यायला पाहिजे की मी आता शांतपण राहणार आहे, जे काही होणार ते एक एक गोष्ट मी व्यवस्थित सॉर्ट आऊट करणार आहे, आणि कुठल्याही गोष्टीची धावपळ किंवा घाईगोंधळ करणार नाही आहे. आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या मनाला शांत करू शकाल अशा सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. आता जर का तुम्ही हे पुस्तक बघितलं ना तर खूपच सुंदर पुस्तक आहे. म्हणजे मी किती बोलू या पुस्तकाबद्दल. आता त्यांनी जसं इंग्लिशमध्ये दिलं आहे तसंच मी तुम्हाला वाचून दाखवते. आता ह्यांनी कसं टेबल केलं आहे, प्रॉब्लेम, प्रॉबेबल कॉज म्हणजे त्याचं कारण, आणि नवीन थॉट, पॉझिटिव्ह थॉट तुम्ही काय देऊ शकाल. तर मी एक 2-4 त्यांचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इंग्लिशमध्ये त्यांनी ते कसं दिलेलं आहे. आता एकनेचा प्रॉब्लेम आपल्या बऱ्याचशा मुलींना असतो. तर एकनेसाठी प्रॉबेबल कॉज आहे नॉट एक्सेप्टिंग द सेल्फ, डिसलाईक ऑफ द सेल्फ. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही त्यावेळेस तुम्हाला एकनेचा त्रास होतो. त्याच्या मागचा सूक्ष्म विचार त्यांनी मांडलेला आहे. मग ह्याच्यावर सूचना काय द्यायची? आय ॲम डिवाइन एक्सप्रेशन ऑफ लाईफ. आय लव्ह अँड एक्सेप्ट माय सेल्फ वेअर आय एम राईट नाव. म्हणजे मी स्वतःचा स्वीकार करते, मी एक युनिक आणि डिवाइन व्यक्ती आहे. तर हे जे सूचना आहेत ना त्या तुम्ही मराठीत सोप्या भाषेत करू शकता आणि स्वतःला देऊ शकता. आता अजून एक जो विकार खूप जणांना होतो काही वय झाल्यानंतर तो म्हणजे आर्थरायटिस. पासून त्यांनी अल्फाबेटिकली सगळे आजार दिलेले आहेत, त्याचे कॉजेस दिलेले आहेत आणि त्याची थॉट प्रोसेस दिलेली आहे जी तुम्ही करायला पाहिजे. आर्थरायटिसचं कारण, त्याच्या मागचा जो थॉट प्रोसेस आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये तो असा आहे की फीलिंग अनलव्ड, क्रिटिसिझम अँड रिझेंटमेंट. म्हणजे आपल्यावर कोणी प्रेम करत नाही ही जेव्हा भावना असते, किंवा सतत कोणीतरी आपल्याला दोष देतं आहे, क्रिटिसाइज करतं आहे, त्यावेळेस आर्थरायटिस किंवा जॉईंट पेन तुम्हाला होऊ शकतं. त्याच्यावर त्यांनी काय सूचना दिली आहे? आय ॲम लव्ह. आय नाव चूज टू लव्ह अँड अप्रूव्ह माय सेल्फ. आय सी अदर्स विथ लव्ह. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ह्याच्यात 3 गोष्टी फार शिकण्यासारख्या आहेत. एक म्हणजे स्वतःवर प्रेम करा, दुसरी म्हणजे दुसऱ्यांवर सुद्धा प्रेमाची भावना ठेवा दुसऱ्यांबद्दल, तिसरी गोष्ट म्हणजे जी सिच्युएशन आहे त्याला ॲक्सेप्ट करा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही क्षमा करा. तुम्हाला जे जे विकार होतात त्याच्यामागे काहीतरी राग असतो, द्वेष असतो, कोणीतरी हर्ट केलेलं असतं, आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंतर्मनात जाऊन बसतात आणि निरनिराळे आजार तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतात. म्हणून क्षमेचा मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आणि ह्याच्यात ग्रॅटिट्यूडबद्दल म्हणजे कृतज्ञताबद्दल पण खूप सुंदर ह्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल की कृतज्ञता जेव्हा आपण ठेवतो आयुष्याबद्दल, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांबद्दल, तर तुम्ही एक सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणून पुढे येता, तुम्हाला नेगेटिव्हिटीचा त्रास कमी होतो, तुम्ही पॉझिटिव्ह राहता, मोटिवेटेड राहता. आता आजवर जेवढे पण व्हिडिओज तुम्ही एवढे बघता माझे, तर त्याच्यामागे सुद्धा अशा प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केलेला असतो आणि ते स्वतः मी आचरणात आणलेले असतात, आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर हे सगळे मुद्दे आणि त्याचे बारकावे सांगू शकते. तर ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. म्हणजे आपण जे काही पॉझिटिव्ह राहण्यासाठी, मोटिवेटेड राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी आपण बरंच काही काही करतो, पण आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे किंवा आपल्या अंतर्मनात डोकवून बघत नाही की नेमकं मला कोणचा विचार त्रास देतोय, मग ह्या विचारांमुळे हा त्रास मला होतोय, मग त्याला पॉझिटिव्ह विचार कसा द्यायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. अशी अनेक पुस्तकं आहेत. तर 5 महत्त्वाच्या गोष्टी मी परत एकदा रिपीट करते. स्वतःवर प्रेम करा, दुसऱ्यांवर प्रेम करा,
क्षमा करायला शिका, ग्रॅटिट्यूड ठेवा आणि आणि एक्सेप्ट करा. तुमच्या आयुष्यात जे कोणी व्यक्ती आहेत, प्रसंग येतात, तर ते आपण एक्सेप्ट केले पाहिजे पॉझिटिव्हरित्या. मग तुमचं आरोग्य हे खरंच खूप छान होईल आणि तुमचं व्यक्तिमत्वसुद्धा सकारात्मक आणि सुंदर होईल. मी आशा करते मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ तुमच्यासाठी आणि आपले व्हिडिओज बघून खूप जणींना प्रेरणा मिळते आहे, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहेत. मला कमेंट्सच्या माध्यमातून कळतात. काही जणांना मी माझे फोन नंबर्ससुद्धा देते आणि आपले बरेचशा सबस्क्रायबर मैत्रिणी माझ्याशी बोलतात सुद्धा. तर मला खरंच खूप छान वाटतं, कारण हे ना प्रॅक्टिकल नॉलेज आहे जे आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला मिळतं. आणि जेव्हा आपले प्रॉब्लेम्स कमी होतात तेव्हा आपण आयुष्यात आनंदी राहतो, खुश राहतो, दुसऱ्यांवर प्रेम करतो, मनात कोणाबद्दल हेवेदावे ठेवत नाही आणि ऑटोमॅटिकली आपली एनर्जी लेवल ही हाय राहते. लोकांना आपल्याला बघितल्यावर छान वाटतं, लोकांना आपल्याबद्दल आपलंसं वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं आरोग्य उत्तम राहतं. यू कॅन हील युअर लाईफ हे जे पुस्तक आहे त्याची लिंक आणि नाव मला देता आलं तर मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही ॲमेझॉनवरनं किंवा कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळेल मराठीमध्ये. तर तुम्ही त्या पुस्तकाचं वाचन अवश्य करा आणि स्वतःला निरोगी आयुष्याकडे नेण्यासाठी प्रयत्न करा. लवकरच भेटूया मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.